श्री दत्तगुरूंच्या चरणी सादर वंदन करतो आणि उपस्थित सगळ्यांचे स्वागत वंदन आणि अभिनंदन। आजचा आपला कवी संमेलनाचा कार्यक्रम आपण सुरू करू। यापूर्वी श्री मनोजजी यांना विनंती करतो की आजचे प्रमुख पाहुणे श्री मनोज मोहितेजी यांना स्थानापन्न करावे। श्री मनोजजी यांना विनंती करतो की त्यांनी माँ देवी सरस्वतीस माल्यार्पण करून आजच्या कार्यक्रमास सुरुवात करावी। आजच्या कार्यक्रमात आपण जास्तीत जास्त कविता श्री मनोजजी मोहिते यांच्या ऐकू आणि स्थानीय कवी आहे त्यांनी आपली एकच रचना प्रस्तुत करावी आणि ती फार कमी वेळाची असावी अशी माझी विनंती आहे। तर सुरुवातीला मी मनोजजी यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना आम्हाला ऐकवावी। अच्छा देता येईल का सांगून आधी जाऊन देऊ स्वागत करू। मी श्री संजयजी यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य अतिथींचे माल्यार्पण करून स्वागत करावे। श्री मनोजजी मोहिते यांचा परिचय मी थोडक्यात करून देतो। मागील 21 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आपण आहात। कारकिर्दीची सुरुवात लोकमत या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून त्यांनी केली। कालांतराने लोकमतमध्ये जिल्हा प्रतिनिधी, शहर प्रभारी म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या। राजकीय वृत्तांकनासोबत सांस्कृतिक वृत्तांकने केली। विशेषतः प्रारंभीच्या काळातील शेतकरी आत्महत्येचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला। साहित्य आणि संस्कृती हा आवडीचा विषय। अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे वृत्तांकन केले। गेल्या 12 वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत। विविध विषयांवर नियमित लिखाण, पुरवण्यांचे तसेच दिवाळी अंकाचे संपादन, स्त्री पुरुष समानता या विषयानुषंगाने अमेरिकन सरकारच्या एका विशेष उपक्रमांतर्गत अमेरिकेचा महिनाभराचा दौरा केला। यात 5 राज्यांना भेटी देत अनेक शासकीय आणि अशासकीय संस्थांना भेटी दिल्या। विद्यार्थी तसेच युवा सांस्कृतिक चळवळीत सक्रिय। विविध युवा जिल्हास्तरीय राज्यस्तरीय महोत्सवांच्या आयोजनात सहभाग। निवासस्थानी विविध कलांच्या सादरीकरणासाठी 50/A या नावाने स्पेस तयार केली असून येथे आजवर एकांकिका, एकल गायन, अभिवाचन सादर झाले आहे। असे श्री मनोजजी आपणास उत्कृष्ट कवी म्हणून लाभले आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी एक रचना सुरुवातीस आम्हाला ऐकवावी। मनोज सगळ्यांना नमस्कार। 2 मिनटं 2 मिनटं नाही 2 शब्द थोडंसं बोलतो। मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सुरुवातीला तुम्ही मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं। 93 वर्ष सातत्यानं एखादा उपक्रम करणं आणि त्यासाठी म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट आहे। या तुमच्या सातत्याला माझा सलाम आहे। शरद व्याख्यान मालेच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलो आहोत आणि यात माझा सहभाग हे माझं सौभाग्य समजतो। माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आज कोजागरी पौर्णिमा, सगळ्यांना कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा।
चंद्र वेगवेगळ्या माध्यमातून साहित्यात आलेला आहे. आज जरी चंद्र नेमका कसा आहे हे विज्ञानानं दाखवून दिलं असलं तरी त्यातला रोमॅन्टिसिझम चंद्रातला अजूनही कायम आहे. अजूनही कवितांमध्ये, लेखकाच्या साहित्यामध्ये, ललितमध्ये, कादंबऱ्यांमध्ये चंद्र वेगवेगळ्या स्वरूपात येतो. आणि गंमत अशी असते की पौर्णिमेचा चंद्र खूप सुंदर असतो आणि कोजागरी पौर्णिमेचा चंद्र अधिकच सुंदर असतो. आजचाही आपण बघितला तर लक्षात येईल, त्याला छान अशी पिवळसर छटा आहे, त्याचे ते खळगे खूप छान सुंदर दिसत आहेत. अशा आजच्या दिवशीचा विशेष चंद्र पौर्णिमेचा, कोजागरी पौर्णिमेचा. मी माझी कविता सुरू करण्यापूर्वी एक काय म्हणू प्रादेशिक दुवा, मी स्वतःला जसं उमाताईंशी मगाशी बोललो किंवा यापूर्वी पण बोललो, मी एका अशा प्रदेशातून येतो की जो प्रदेश काही दशकांपूर्वी मध्य प्रदेशाचाच एक भाग होता. मी नागपूरहून आलो आहे आणि नागपूर आणि मध्य प्रदेशचे संबंध खूप दृढ, खूप गाढे आहेत. आणि एक घट्टवीण या दोन प्रदेशांची म्हणजे विदर्भ आणि नागपूर, विदर्भातला स्पेशली विशेषतः पूर्व विदर्भ, वऱ्हाड प्रांत वगळून तो आणि मध्य म्हणजे नागपूर एकेकाळी मध्य प्रांताची राजधानी पण होती. त्या अशा नागपूरचा मी एक प्रतिनिधी विदर्भाचा आणि अनुषंगाने महाराष्ट्राचा. एक मम देशपांडे म्हणून कवी होते, अनेकांना ठाऊक असेल. ते मूळचे यवतमाळच्या वाटखेड गावचे. त्यांचं शिक्षण झालं यवतमाळमध्ये आणि नागपूरमध्ये आणि नोकरी त्यांना AG ऑफिसला लागली. पहिले ते पुलगावच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत होते, मग AG ऑफिसला आणि नंतर जवळपास 30 वर्ष ते ग्वाल्हेरमध्ये होते. त्यांची एक कविता आहे तहान नावाची. ती नुसती कविता नाही, म्हणजे एक कविता लिहिणं म्हणजे काय तर अनेक कविता किंवा अनेक गीतं नंतर प्रार्थना म्हणून आपल्या जनमानसात रुजल्या आहेत. ती चित्रपटातली गाणी आहेत असं आपल्याला विश्वास बसणार नाही अशी अनेक उदाहरणं आहेत. तहान कविता ही तशीच. ती एक प्रार्थना आहे, ते एक मागणं आहे. मागणं म्हणजे जसं ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं होतं, एक तशा विवेकाचं, तशा जाणीवेचं मागणं आहे. तर मी तुमची परवानगी घेऊन मी ममनची पहिली कविता सादर करतो आणि आपण मग पुढे जाऊयात. ममनची कविता अशी आहे. मम देशपांडे कवी, तहान कविता. ते लिहितात आणि माझ्या माहितीप्रमाणे ती ग्वाल्हेर मुक्कामीच लिहिली गेली आहे, संदर्भ कदाचित चुकू शकतो, पण ते लिहितात की सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. व्हावे एवढे लहान सारी मने कळो यावी, असा लागावा जिव्हाळा पाषाणाची फुले व्हावी. फक्त मोठी असो छाती सारे दुःख मापायला, फक्त मोठी असो छाती सारे दुःख मापायला. गळो लाज गळो खंत काही नको झाकायला. राहो बनून आभाळ माझा शेवटला श्वास, राहो बनून आभाळ माझा शेवटला श्वास. मनात उरो फक्त प्रेमाचा सुवास, मनात उरो फक्त प्रेमाचा सुवास. मम देशपांडे, तहान कविता. यातली ही जी ओळ आहे की एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण, हे खूप मोठा अर्थ यामागे दडला आहे आणि अनेक लेखकांनी या ओळींचे संदर्भ घेऊन लिखाण कार्य केलेलं आहे. आता माझी कविता एक आजच्या प्रयोजनाच्या अनुषंगिक सहज शांत. चांदण्यांनी आभाळ गच्च तोलून धरावं, चांदण्यांनी आभाळ गच्च तोलून धरावनी.
मग याच चांदण्यांनी ढगांसारखं रित व्हावं. चांदण्यांनी आभाळ गच्च तोलून धरावं नि मग याच चांदण्यांनी ढगांसारखं रित व्हावं. मनात कितीही गहिराखोल समुद्र असला तरी, मनात कितीही गहिराखोल समुद्र असला तरी, ओंजळीतलं हलतं पाणी सावकाश आपलं जपावं. मनात कितीही गहिराखोल समुद्र असला तरी, ओंजळीतलं हलतं पाणी सावकाश आपलं जपावं. श्वासांची लय हलत्या हिरव्या पानांची ती. श्वासांची लय हलत्या हिरव्या पानांची ती. हिरव्या पानांनी वाऱ्याचं सुरेल गाणं गावं. हिरव्या पानांनी वाऱ्याचं सुरेल गाणं गावं. आतला ओला काठ घट्ट धरून ठेवावा अन. आतला ओला काठ घट्ट धरून ठेवावा अन. या काठाशी स्वच्या देठाशी सैलदार व्हावं. असावं असं, व्हावं असं स्वतःचं किंचित. असावं असं, व्हावं असं स्वतःचं किंचित. पण दुसऱ्याच्याही तळ्यापाशी सहज शांत होता यावं. पण दुसऱ्याच्याही तळ्यापाशी सहज शांत होता यावं. धन्यवाद. धन्यवाद मोहितजी. आता मी श्री मोरेश्वर डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी एक कविता सादर करावी. नमस्कार. आजचे पाहुणे व आलेले आमचे कविवार श्रोतागण, मी एक छोटीशी रचना सादर करीत आहे. रचनेचं शीर्षक आहे कोजागिरीचा दिवस. रचनेचं शीर्षक आहे कोजागिरीचा दिवस. सोन्याचे महत्त्व दसऱ्याचा सण. सोन्याचे महत्त्व दसऱ्याचा सण. सोनेरी पहाट सोनेरे क्षण. सोनेरी पहाट सोनेरे क्षण. प्रभात झाली सूर्य उगवला. प्रभात झाली सूर्य उगवला. नीळकंठ द्वारी आला. नीळकंठ द्वारी आला. शमी चैतन्याचे फुलं. शमी चैतन्याचे फुलं. सुख दुःखाचे नाते जुळले. सुख दुःखाचे नाते जुळले. विजयादशमीचा उत्सव झाला. विजयादशमीचा उत्सव झाला. कोजागिरीचा दिवस आला. कोजागिरीचा दिवस आला. दत्ताच्या देवळात शरद व्याख्यानमालेची चौथी माळेत. शरद व्याख्यानमालेची चौथी माळेत. शरद पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात. शरद पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात कवी व श्रोतांनी दुधाचा आनंद घेतला. नमस्कार. धन्यवाद मोरेश्वरजी. आता मी विनिता मोघे यांना विनंती करतो की त्यांनी एक आपली कविता सादर करावी. शारदेला नमन आणि पाहुण्यांना माझा सहस्ते नमस्कार. बंधू भगिनींना पण नमस्कार माझा. माझी कविता आहे पुत्रप्रेम आणि जगाची काळजी. पुत्रप्रेम आणि जगाची काळजी. तुझी मर्यादा तुझ्या पावेत नको ठेवू राम. तुझी मर्यादा तुझ्या पावेत नको ठेवू राम. तिला घरोघरी पावसव राम. तिला घरोघरी पावसव राम. बहुसंख्यक लोकांच्या मनात रावण आपली सत्ता घेऊन बसला आहे. बहुसंख्यक लोकांच्या मनात
रावण आपली सत्ता घेऊन बसला आहे. त्यामुळे जन्माला आलेलं बाळसुद्धा रावणाचंच प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे जन्माला आलेलं बाळसुद्धा रावणाचंच प्रतिनिधित्व करत आहे. हे असं कसं आणि किती दिवस चालेल राम? हे असं कसं आणि किती दिवस चालेल राम? काळजी घे राम, या सुंदर जगाची काळजी घे. काळजी घे राम, या सुंदर जगाची काळजी घे. प्रत्येकाच्या मनात तुझे नामस्मरण होऊ दे राम. प्रत्येकाच्या मनात तुझे नामस्मरण होऊ दे राम. मन शांतीचा भाव आणि आपुलकीचा प्रभाव येऊ दे राम. मन शांतीचा भाव आणि आपुलकीचा प्रभाव येऊ दे. इतके युग युगांतर निघून गेले, इतके युग युगांतर निघून गेले, आता भक्तालाही पण तुझा विसर पडला असेल. इतके युग युगांतर निघून गेले, आता भक्तालाही पण तुझा विसर पडला असेल राम. तूच जा आता आपल्या भक्तांकडे, तूच जा आता आपल्या भक्तांकडे. साऱ्या जगाला राममय करून घे राम. साऱ्या जगाला राममय करून घे राम. राममय करून घे राम. माझ्या मनाला खूप आनंद होईल राम. माझ्या मनाला खूप आनंद होईल राम. खूपच आनंद होईल राम. धन्यवाद. धन्यवाद ताई. आता मी श्री मनोजजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या रचना आम्हाला ऐकवाव्या. माझ्या कविता थोड्याशा ना अल्पाक्षरी असतात. म्हणजे ज्या काही मोजक्या लिहिल्या आहेत तर ती अशी गंमत आहे की सुरू होते आणि संपून जाते. त्याच्यामुळे आपण बोलतं पण राहूया, थोडंसं समजून पण घेऊया आणि कविता पण, असं चालेल. आत्ता 2 कविता सादर झाल्यात. आता डोंगरेजींनी आणि मोघे मॅडमनी नाही ठीक आहे मी करतो. कोजागिरीचा संदर्भ आला, त्याच्यानंतर पुत्र आणि शीर्षक होतं त्यांचं पुत्रप्रेम आणि जगाची काळजी. कविता ही काय व्यक्त होते किंवा कवितेचा फॉर्म किंवा कवितेची शैली किंवा कवितेत लिहू लागणं म्हणजे काय, हे असं स्पेसिफिक किंवा विशिष्ट स्वरूपात नाही सांगता येत. ही गंमत कवी म्हणून कवी किंवा कवयित्री खूप असं विशद करून नाही सांगू शकत, असं माझं मत आहे. कारण डोक्यात जो काही विचार सुरू असतो, जे काही आंदोलनं सुरू असतात मनात, वेगवेगळ्या भावना सुरू असतात आणि ज्याला ते लिहावं असं वाटतं, तर ते ज्या फॉर्ममध्ये ज्या स्वरूपात ते उमटतं कागदावर, ती कविता पण असू शकते, ते ललित असू शकतं, ती मोठी कादंबरी असू शकते. तो त्याच्या वकुबानुसार ती लिहत असतो आणि त्याचं एक खूप उत्कट आणि खूप म्हटलं तर सोपं पण तेवढंच अर्थपूर्ण अर्थगर्भ स्वरूप ही कविता असते. माझा प्रयत्न हा थोडासा माझ्या कविता लिहिण्याचा प्रयत्न हा थोडासा आपला आंतरिक भाव जो असतो तो समजून घेण्याचा किंवा त्याला शब्दबद्ध करण्याचाच असतो. त्याच्यामुळे त्या माध्यमातून व्यक्त होणं ही कविता असते. ही तसंच माझं पण आहे. सादर करीत आहे नभातया ही कविता. अगदी अल्पाक्षरी आहे पण थोडीशी सावकाश सांगतो म्हणजे थोडासा मला या कवितेच्या माध्यमातून काय सांगायचं काय म्हणायचं आहे ते जरा कळेल. कविता आहे नभात पक्षी. नभात पक्षी उंचच उंच. नभात पक्षी उंचच उंच. नभात ढग उंच सखल. नभात पक्षी उंचच उंच. नभात ढग उंच सखल. नभाला रंग गर्द गहिरा. नभाला रंग गर्द गहिरा. नभात उडी खोल गहिरी. नभाला रंग गर्द गहिरा. नभात उडी खोल गहिरी. नभाच्या हाती विजेची पाती. नभाच्या हाती विजेची पाती. नभात नाती न्हाती धुती. नभात नाती न्हाती धुती.
अशी ही नभात या ही कविता. आणि एक दुसरी कविता सलग सादर करतो आणि सांगतो आहे. शीर्षक आहे मदमस्त मलंग. नभात या रचनेशी मिळती जुळती किंवा तोच भाव साधारणतः सांगणारी की मस्त उडी हुडहुडी मनात, मस्त उडी हुडहुडी मनात, झिंगबुडी खोलदडी डोहात. मस्त उडी हुडहुडी मनात, झिंगबुडी खोलदडी डोहात, वाकडी धार जोरदार जोमात. वाकडी धार जोरदार जोमात, उंच झाड ताडमाड खोलात. उंच झाड ताडमाड खोलात. आपल्या मनात खूप 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 गहिरी जागा आहे असं आपण जे म्हणतो त्या अनुषंगाने उगाच खळबळ गोंधळ गडबड. उगाच खळबळ गोंधळ गडबड अशीच बात दिनरात श्वासांत. उगाच खळबळ गोंधळ गडबड अशीच बात दिनरात श्वासांत. वेडा सारंग बुडबुड तरंग. वेडा सारंग बुडबुड तरंग, मदमस्त मलंग या देहात. मदमस्त मलंग या देहात. धन्यवाद. धन्यवाद मनोजजी. आता मी किरण शहा यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. हो. सगळ्यांचा मनपूर्वक नमस्कार करते. आणखीन मनोजजींचं ऐकलं आत्ता आम्ही, तर मी त्यांच्यापुढे सूर्याला दिव्यासारखी आपली समजते आपल्याला. तर एक प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत पोचायचा माझा. ह्यांची कविता ऐकून मला महादेवी वर्मा आणखीन उर्दूमध्ये गुलजारचे कविता याद आली की त्यांचे जे भाव असतात ते कुठे असतात ते आम्ही त्याच्यापर्यंत पोचू पण नाही शकत. जैसे तंबू आसमान तंबू है और छायावादी ती म्हणते की मेरे को चांद बताशे जैसा लगता है. महादेवी वर्मा म्हणते चांद बताशे जैसा लगता है जो मेरे बेटे के दूध में घुल जाता है. तो इनको आपको बहुत बहुत प्रणाम आपकी कविताएं सुन के. आणि मी छोटासा एक वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकाच्या जेव्हा जेव्हा तिचा खबर आली आहे तत्काळ तिच्या मनोभावांचा वर्णन आहे. छोटासा अगदी साधारण भाषेत मी कविता करते. माझ्याजवळ मोठे वो नाही आहे, शब्द नाही आहे माझ्याजवळ मराठीचे, पण भावना आहेत. दमलेला श्वासात मिलनाच्या भासात वाट पाहू दे तुझी फक्त एकदाच. चंद्र आणि ताऱ्यात तुफानी वाऱ्यात नौकायन करू दे मला फक्त एकदाच. पुन्हा फक्त एकदाच. हिरे माणकात झुमके कांकणात शृंगार करू दे मला पुन्हा फक्त एकदाच. फुलल्या उपवनात गजरे अन फुलात तुझी गंध शोधू दे मला फक्त एकदाच. तू राम माझा, तू राम माझा माझ्या मनमंदिरात. तू राम माझा माझ्या मनमंदिरात वैदही मला होऊ दे फक्त एकदाच. तू नटवर नागर कृष्णाच्या वेशात. तिच्या कल्पनांचा आहे आता, तिच्या पतीच्या कल्पनांचा. तू नटवर नागर कृष्णाच्या वेशात राधा वा मीरा बनू दे मला फक्त एकदाच. तू झुंजार देऊनी रणांगणात. तू झुंजार देऊनी रणांगणात येणारे परत घराच्या अंगणात. येणारे परत घराच्या अंगणात उमऱ्याची शिला बनूनी मला.
उमऱ्याची शिला बनवून मला तुझे पाऊल चुंबू दे फक्त एकदाच. सर्वस्व तुझे, सर्वस्व तुझे, तुझेच रूप झाले मी. सर्वस्व तुझे, तुझेच रूप झाले मी. मिलनाच्या क्षणात तुझे रूप पावले मी. आता आपल्या पुत्राच्या वर्णनात येते, मिलनाच्या क्षणात तुझे प्रतिरूप पावले मी. तान्ह्या छकुल्यात बिंब तुझे पाहिले मी. तान्ह्या छकुलात तुझे बिंब पाहिले मी. उठना सख्या, जरा उठना सख्या, आम्हा दोघांना मिठीत घे फक्त एकदाच. धन्यवाद किरणजी. यानंतर मी प्रेक्षा नाईक यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. हॅलो. ठीक आहे, आवाज येतोय ना? सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. दत्तगुरू आणि शारदी देवीच्या चरणात माझं प्रथम नमन आणि सन्माननीय मंच आणि रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. एक छोटीशी कविता सादर करण्याचा प्रयत्न. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आयुष्याचे अनुभव. आयुष्याचे प्रेमगीत सर्वांनाच गुणगुणवायला लागतात. आयुष्याचे प्रेमगीत सर्वांनाच गुणगुणवावे लागतात. आयुष्यातून मिळालेले अनुभव खूप काही शिकवून जातात. आयुष्यातून मिळालेले अनुभव खूप काही शिकवून जातात. श्वास आहे तोपर्यंत कुठे प्रेम तर कुठे घृणा मिळेल. श्वास आहे तोपर्यंत कुठे प्रेम तर कुठे घृणा मिळेल. कधी संबंध निभावले जातील अंतर्मनाचे तर कधी अभाव असतील आत्मीयतेचे. कधी संबंध निभावले जातील अंतर्मनाचे तर कधी अभाव असतील आत्मीयतेचे. कधी मिळेल कारकिर्दीला प्रतिसाद भरभरून. कधी मिळेल कारकिर्दीला प्रतिसाद भरभरून तर कधी बसले असेल नशीबच रुसून. तर कधी बसले असेल नशीबच रुसून. कधी मिळेल सच्च्या मनापासून आशीर्वाद. कधी मिळेल सच्च्या मनापासून आशीर्वाद तर कधी मिळेल अपशब्दांचा अभिशाप. तर कधी मिळेल अपशब्दांचा अभिशाप. कधी भासेल नव्या नात्यात आपुलकीचा ओलावा. कधी भासेल नव्या नात्यात आपुलकीचा ओलावा तर कधी जुन्या नात्यात देखील येतो दुरावा. तर कधी जुन्या नात्यात देखील येतो दुरावा. कधी आढळतात प्रशंसा आणि खुशामधीचे भाव. कधी आढळतात प्रशंसा आणि खुशामधीचे भाव तर कधी सोसावे लागतात पाठीवर नावं ठेवण्यांचे घाव. तर कधी सोसावे लागतात पाठीवर नावं ठेवण्यांचे घाव. हरकत नाही आपल्या वाटचालीवर आपण चालायचं असतं. हरकत नाही आपल्या वाटचालीवर आपण चालायचं असतं. कधी रडून तर कधी हसून हे आयुष्य जगायचं असतं. तर कधी रडून तर कधी हसून हे आयुष्य जगायचं असतं. आपल्या स्वभावात नेहमीच राखून ठेवायचा शुद्धतेचा स्पर्श. आपल्या स्वभावात नेहमीच राखून ठेवायचा शुद्धतेचा स्पर्श. तेव्हाच तुला घडवण्याचा देवाला पण होईल हर्ष. तेव्हाच तुला घडवण्याचा देवाला पण होईल हर्ष. धन्यवाद. प्रेक्षक धन्यवाद. आता मोहितींना विनंती करतो की त्यांनी दोन किंवा तीन रचना सादर कराव्या. एक भाषिक अनुबंध कसा असतो ह्याचं एक उत्कृष्टात उदाहरण किरणताईंनी सादर केलं. आपण ग्वाल्हेरमध्ये आहोत. हिंदी आणि मराठी खूप एकमेकांत मिसळलेली आहे.
हिंदीचं मिसळणं थोडंसं जास्त व्हायला लागलं आहे अशी काळजी तुमच्याचकडून व्यक्त होते आणि ही काळजी रास्तही आहे. पण त्याचवेळी आपल्या मराठी साहित्यामध्ये खूप प्रतिभावंत दिग्गज अशी माणसं होऊन गेली की जी हिंदी प्रदेशात राहूनही हिंदीत लिहिती होतीच पण मराठीतही लिहिती झाली. आणि त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे भा. तांबे. खूप त्यांनी ज्या पद्धतीनं लिखाण केलं किंवा भा. तांब्यांनी ज्या पद्धतीनं मराठी साहित्याची त्यांच्या परीनं सेवा केली ती आपल्यासाठी आपण त्यांचे ऋणाईत आहोत असं ते सगळं त्यांचं लिखाण आहे. मला एक नाट्यपद आठवतं आहे आत्ता, किरण त्यांच्या एकूण सादरीकरणाला अनुषंगून मला ते आत्ता सुचलं की ह्यांचं कुमार गंधर्वांचं तेही देवासमध्ये अनेक वर्ष राहिले. इव्हन किंबहुना देवासमध्ये त्यांचा मी सापडला. आणि त्यांचं एक नाट्यपद आहे ऋणानुबंधाच्या गाठी. त्याच्यामध्ये एक ओळ आहे की जन्मासाठी जन्म जन्मलो जन्मात जमली ना गट्टी. आता मूळ पद हे बाळ कोल्हटकरांनी जन्मासाठी जन्म जन्मलो जन्मात जमली ना गट्टी असं लिहिलं होतं. म्हणजे आपण जे मराठी भाषेला अनुषंगून जे प्रमाण भाषा आपण ज्याला म्हणतो त्याच्या अनुषंगाने. पण कुमार गंधर्वांनी गंमत अशी केली की ते म्हणताना त्यांनी जन्म म्हटला नाही, तिथे त्यांनी जन्मच म्हटला. कारण जन्म हा शब्द इतका म्हणजे सामान्य माणसाच्या जवळचा आहे, तो इतका आपुलकीचा शब्द आहे की तो भाव म्हणजे त्या दोन ओळींतला भाव हा जन्मात म्हणून सापडणार नाही, तिथे जन्मच पाहिजे हे त्यांना पक्क ठाऊक होतं. आणि त्यांनी त्यांची ती लिबर्टी घेतली ते गाणं म्हणताना. आणि संगीतकारानं आणि ना त्यांना आडकाठी घातली ना बाळ कोल्हटकरांनी काही म्हटलं. आणि ते एकदा पुन्हा ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि त्यातला तो जन्म शब्दातला जो गोडवा आहे तो एकदा नव्यानं अनुभवा. खूप सुंदर त्यांनी म्हटलं. आणि त्याच्या मागची पुन्हा एक भावना अशी होती कारण कुमार गंधर्वांनी त्यांच्या आजारपणाच्या काळात लोकसंगीताचा ज्या आत्मीयतेनं अभ्यास केला त्याचं ते प्रस्फुटन होतं, त्याचं ते प्रतिबिंब त्या जन्म शब्दाच्या आवर्जून घेण्यात होता. कविता सादर करतो आहे आपण. काही शोधावे आपण, काही योजावे आपण, आपुल्याचं नादात आपुले जगावे आपण. काही शोधावे आपण, काही योजावे आपण, आपुल्याचं नादात आपुले जगावे आपण. काही आपण आपले, काही आपण आपले, काही आतले जपले. काही आपण आपले, काही आतले जपले, आपुल्याचं आत तू पण आपुले शोधावे आपण. आपुल्याचं आत तू पण आपुले शोधावे आपण. आणि दुसरी कविता जगणे असे. आपण कशा पद्धतीनं आपलं आयुष्य असतं किंवा जगणं असतं एक दुरेखी असतं. एक बाहेरचा माणूस दिसणारा वेगळा असतो, आतला माणूस एक वेगळा असतो. हे थोडंसं पकडण्याचा प्रयत्न की बाहेरचे जिणे आखीव रेखीव, बाहेरचे जिणे आखीव रेखीव, आतली घुसमट अस्ताव्यस्त. बाहेरचे जिणे आखीव रेखीव, आतली घुसमट अस्ताव्यस्त. आतला विचार तरल ठोकळ विरोधाभास. आतला विचार तरल ठोकळ, बाहेरचे वागणे सुंदर सोपे. बाहेरचे वागणे सुंदर सोपे. आतले बाहेरचे कसे बसे. आतले बाहेरचे कसे बसे. सांभाळून सावरले जगणे असे. सांभाळून सावरले जगणे असे. धन्यवाद. धन्यवाद मनोजजी. मनोजजींनी आता आपल्या दोन्ही रचना गूढार्थ असलेल्या आपल्याला ऐकवल्या. आता मी व्याप्तीला विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी.
आई शारदेला नमन. स्वप्नांच्या वाटेवर बोट धरून चालवणारा हात म्हणजे बाबा. त्यांच्यावरच मी आपली एक कविता सादर करीत आहे. पाहुनी अपरिमित उंची आकाशाची, पाहुनी अपरिमित उंची आकाशाची, थक्क राहिली पतंग स्वप्नांची. पाहुनी अपरिमित उंची आकाशाची, थक्क राहिली पतंग स्वप्नांची. नभांगणात भरेन उन्मुक्त उड्डाण, नभांगणात भरेन उन्मुक्त उड्डाण, कल्पनाच काही निरर्थकाची. आत्मशंकेत बुडलेल्या या मनाजवळ, आत्मशंकेत बुडलेल्या या मनाजवळ, काही फुलपाखरू उडत आले. सोड साऱ्या कपोल कल्पना, पूर्ण होणंच हे अशक्य आहे. चंद्र ताऱ्यांनी सजलेला तो अंगण, चंद्र ताऱ्यांनी सजलेला तो अंगण, ज्याची उंची अनंत आहे, त्या आकाशात भरणं भरारी. मात्र कपोल कल्पना हे अशक्य आहे. हे संशय घालणारे फुलपाखरू, हे संशय घालणारे फुलपाखरू, जेव्हा आत्मविश्वास तोडतात, हसत बघून बाबा हळूच खांद्यावर हात ठेवून म्हणतात, अशक्यही शक्य होणाऱ्या कथा अशा असीमित आहे. अशक्यही शक्य होणाऱ्या कथा अशा असीमित आहेत. देऊनी संशयात्मा विनश्यतीचा मंत्र, देऊनी संशयात्मा विनश्यतीचा मंत्र, धैर्याने जगायला शिकवतात. स्वतःच पतंगेचा दोरा धरवून बाबा, स्वतःच पतंगेचा दोरा धरवून बाबा, पतंग उडवणं शिकवतात. स्वप्नांची पतंगही अशीच हिंमतीने धरणं बाबा शिकवतात, अशीच हिंमतीने धरणं बाबा शिकवतात. धन्यवाद. धन्यवाद परीक्षा. यानंतर डॉक्टर ईश्वरचंद्र करकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. पाठ हटवल्यावर सुद्धा ते वर करावं लागेल. टेसू आहे टेसू. दत्तगुरूंना प्रणाम करतो. मा शारदेला, मोहिते साहेब आणि तुम्हा सर्वांना श्री मोहिते साहेबांची एक स्टाईल एकदमच वेगळी शैली त्यांची. मी बरेच कवी ऐकले गेल्या 68 वर्षात, पण त्यांची एक ओरिजिनल वेगळी स्टाईल आहे. एकदम शॉर्टमध्ये 4 मिनिट फक्त घेईन. मला एक दलित कवीने एक कविता पाठवली होती आणि त्याचा अर्थ असा होता की ब्राह्मण सगळे देशद्रोही असतात आणि सगळ्या ब्राह्मणांना मारून टाकलं पाहिजे. त्याला मी जे उत्तर कवितेतच दिलं होतं ते सांगतो. जातीभेदा विसरुनिया हे टायटलच. जातीभेदा विसरुनिया आपल्या शब्दास तू पुष्प केले पाहिजे. अंतरी हृदयी सदा प्रेम जपले पाहिजे. इंग्रजांची केली मदत ती विसरली पाहिजे. बाह्य देशी म्हणले म्हणून मारिले आपलेच बंधू.
आता तरी दुर्बुद्धी ऐसी दूर केली पाहिजे, जातीभेद विसरून या. त्यांचं म्हणणं होतं की कोणी देशभक्त नसतो ब्राह्मण. बाजी प्रभू तो देश पांडे, बाजी प्रभू तो देश पांडे, प्राण दिदले शिवा परी, आज जाती भेद नाही, बाजी आठवले पाहिजे. पेशव्याच्या रक्षणार्थ सर्वस्व दिदले शिंदे यांनी, विसरून या जाती भेदा, शिंदे आठवले पाहिजे. शंभूचा तो भक्त होता, शंभूचा तो भक्त होता, महार कोरे गावचा, भट्टही ते भक्त होते, शंभूचे शिवरायाचे. इंग्रजांनी जो ही लिहिला आहे रे इतिहास खोटा, भाऊ भाऊ भांडले वाचून तो वृत्त खोटा. खोटे नाटे विसरून या प्रेम केले पाहिजे, माणसाने माणसाला प्रेम दिधले पाहिजे. या मनाला करुणी मंदिर आत भजले पाहिजे, ज्ञानबान तुकारामचे आज ऐकले पाहिजे. शबरीची ती उष्टी बोरे, शबरीची ती उष्टी बोरे, खाई जो तो राम राजा, राम पूजला पाहिजे, तो राम पूजला पाहिजे. जाती भेदा विसरून या, राम पूजला पाहिजे, राम पूजला पाहिजे, राम पूजला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद करकर साहेब. यानंतर मी मनोजजींना विनंती करतो की त्यांनी आपले 2 रचना सादर करावे. डॉक्टर साहेबांनी गेय कविता संगीत साथीसह एक शास्त्रीय जोड देऊन सादर केली. एक कविता सादर करण्याची पद्धत, कविता सादरीकरणाची शैली हा पण एक स्वतंत्र विषय आहे. माझ्यासारख्या कवीला तसा म्हणजे खूप मोठा कवी नाही, पण माझ्यासारख्या कवीला कविता नीट सादर करता येत नाही असं माझं मत आहे. डॉक्टर साहेबांनी ज्या पद्धतीनं सादर केली अशी गेय कविता एक 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 खूप वेगळा फॉर्म आहे आणि तो प्रत्येकाला साधतो असा नाही. कवितेत लय साधणं, कविता लयबद्ध असणं किंवा जसं आपले आजचे संचलनकर्ते आहेत त्यांनी उमाताईंनी सांगितलं की ते अक्षर म्हणजे वृत्तामध्ये कविता लिहितात. तर हे मुक्तछंदाची लाट जेव्हा आली त्याच्या पहिले सगळ्या कविता या छंदबद्ध अशाच पद्धतीने लिहिल्या जात होत्या आणि ते कष्टाचं काम असायचं. एक हौस म्हणून, छंद म्हणून मी जेव्हा 12वीला होतो तेव्हा मराठीच्या पेपरमध्ये एक आपल्याला अंदाज असतो ना की अंदाजे हे प्रश्न येतील, तेवढा सराव आपले पालक करून घेतात की हे प्रश्न येऊ शकतात. उदाहरण म्हणून सांगतो आहे डॉक्टर साहेबांच्या संदर्भाने की तेव्हा खूप असं वेळ लागलं होतं मात्रेत कविता लिहिण्याचं. कॉलेजात होतो, नवीन नवीन उत्साह होता आणि वेगवेगळे प्रयोग करण्याचे प्रयत्न सुरू होते. तर तेव्हा एक कविता लिहिली एका पर्टिक्युलर अक्षरगण वृत्तात आय थिंक. ती तर उदाहरण म्हणून मी माझीच कविता 12वीच्या पेपरमध्ये लिहिली होती. आणि आपण पेपर सोडवल्यावर अंदाज घेतो ना की इतके गुण मिळू शकतात, एक आपल्याला अंदाज असतो, तो आपण मानतो की साधारण तितका. तर मी इतका ठाम होतो की ह्याला पैकीच्या पैकी मार्क तर मिळणे आहेच. आणि नशिबाने ते बऱ्यापैकी गुण तेव्हा मिळाले होते. तो एक संदर्भ असा आहे. मी 2 कविता लेकीवरच्या सादर करतो आहे. जरा या वेगळ्या पद्धतीच्या आहेत, या मनातल्या भावना आहेत. एक कविता मी आणि माझ्या पत्नीने मिळून लिहिली होती कारण त्या दोघांच्याही भावना त्यात गुंतलेल्या होत्या. जेव्हा आम्हाला बाळ झालं तेव्हा एक पालक होणं
मी बाबा होणं, पत्नीने आई होणं ही खूप मोठी भावना आहे. आणि त्या भावनेच्या ती उत्कट भावना शब्दरूपातून व्यक्त झाली होती. साधीशी कविता आहे, पण ती अशी आहे की कवितेचं शीर्षक आहे इवलं इवलं ढगुलं. लेक आली आहे आमच्या आयुष्यात. तर इवलं इवलं ढगुलं आभाळात आलं, इवलं इवलं ढगुलं आभाळात आलं, इवलं इवलं ढगुलं आभाळाचं झालं, इवलं इवलं ढगुलं आभाळात आलं, इवलं इवलं ढगुलं आभाळाचं झालं, इवलं इवलं ढगुलं आभाळ अंगणी खेळलं, इवलं इवलं ढगुलं आभाळ अंगणी खेळलं, इवलं इवलं ढगुलं खेळून खेळून दमलं, इवलं इवलं ढगुलं खेळून खेळून दमलं, इवलं इवलं ढगुलं आभाळ कुशीत निजलं, इवलं इवलं ढगुलं आभाळ कुशीत निजलं, इवलं इवलं ढगुलं आभाळ स्पर्शात भिजलं, इवलं इवलं ढगुलं आभाळ स्पर्शात भिजलं, इवलं इवलं ढगुलं आभाळ रंगात रंगलं, इवलं इवलं ढगुलं आभाळ रंगात रंगलं, इवलं इवलं ढगुलं आभाळ मायेत रमलं, इवलं इवलं ढगुलं आभाळ मायेत रमलं. अशी ती कविता. आणि लेकीचा पहिला पाऊस म्हणजे जेव्हा मूल चालायला लागतं तेव्हा अंगण असेल तर, नाही तर फ्लॅटमध्ये बाल्कनीमध्ये ते इकडे तिकडे घरभर हुंदडत असतं अक्षरशः. म्हणजे त्याला जसं ते गाईचं वासरू जेव्हा येतं ना, कानात वारं शिरलं की इकडे तिकडे कसंही पळतं, तसं त्या लहान मुलांचं असतं. तर लहान मुलांचा पहिला पाऊस हा जरा वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा किंवा विशद करण्याचा प्रयत्न तेव्हा केला होता. शीर्षक आहे कवितेचं पावसा ब्रेकलेस पड, म्हणजे अविरत पड, ब्रेक न घेता पड, पावसा ब्रेकलेस पड. पावसाला उद्देशून, पावसा यंदा माझ्या अंगणात तू ब्रेकलेस पड, पावसा यंदा माझ्या अंगणात तू ब्रेकलेस पड. हवं तर तुझी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम थोडी ॲडजस्ट कर, हवं तर तुझी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम थोडी ॲडजस्ट कर. डोंगरावरच्या ढगांकडून बॅकअप घे व टॉपअप कर, डोंगरावरच्या ढगांकडून बॅकअप घे वा टॉपअप कर, पण ब्रेकलेस पड. पावसा पडताना थेंब टपोरा पडू नकोस, पावसा पडताना थेंब टपोरा पडू नकोस. मध्यम चालतील लहान उत्तम, मध्यम चालतील लहान उत्तम. हवं तर ढगांना स्प्रिंकलर्स लावून घे, हवं तर ढगांना स्प्रिंकलर्स लावून घे. खर्चिक असेल तर उधारीत घे. सांग फरमाईश खास आहे, सांग फरमाईश खास आहे. पावसा विजा आउट ऑफ रेंज हव्यात हा, पावसा विजा आउट ऑफ रेंज हव्यात हा. ढगांचा अंधार चालेल आम्हाला, तुमची उजेड धडकी नको म्हणावं. ढगांचा अंधार चालेल आम्हाला, तुमची उजेड धडकी नको म्हणावं. हवं तर गुगल मॅपवरून माझ्या अंगणाचं लोकेशन डिलीट करायला सांग विजांना, हवं तर माझ्या अंगणाचं लोकेशन गुगल मॅपवरून डिलीट करायला सांग विजांना. पावसा ब्रेकलेस, मध्यम, विजालेस असं सारं नीट जुळायला हवं. पावसा मध्यम म्हणजे तो व्यवस्थित पडला पाहिजे, कसा तर मध्यम म्हणजे खूप जोराचा नको. पावसा ब्रेकलेस, मध्यम, विजालेस असं सारं नीट जुळायला हवं. कसं आहे ना, अंगणात माझ्या लेक भिजणार आहे, कसं आहे ना, अंगणात माझ्या लेक भिजणार आहे. इवल्या बोटांवर तुझे थेंब ओले झेलणार आहे, इवल्या बोटांवर तुझे थेंब ओले झेलणार आहे. मम्मम पाणी कळतं रे तिला, मम्मम पाणी आता कळतं रे तिला. पावसाचा अर्थ पहिल्यांदा कळणार आहे, पावसाचा अर्थ
पहिल्यांदा कळणार आहे. धन्यवाद. धन्यवाद मनोजजी, फारच सुंदर रचना दोन्ही. आता मी वासवदत्ताजी यांना विनंती करतो की त्यांनी एक रचना सादर करा. आई शारदेला नमन, दत्तगुरूंचे स्मरण. प्रमुख पाहुण्यांना माझा नमस्कार आणि आपल्या ग्वाल्हेरच्या सर्व श्रोत्यांना मी मनपूर्वक नमस्कार करते. खूप छान छान कविता ऐकल्यात आपण आज. मोहिते सरांकडनं खूप सुंदर कविता ऐकल्यात. थोडंसं माझं काम हटके आहे, तर म्हणून मी थोडी वेगळी कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे धरणी कंप. अवकाशा इतके उत्तुंग प्रेम, अवकाशा इतके उत्तुंग प्रेम लग्न संस्थेत बंदिस्त होते. अवकाशा इतके उत्तुंग प्रेम लग्न संस्थेत बंदिस्त होते, जेव्हा कुठेच प्रेम नसताना देखील घेतात सगळेच सोंग तेव्हा. कुठेच प्रेम नसताना देखील घेतात सगळेच सोंग तेव्हा. प्रेम असते विशाल विराट, प्रेम असते विशाल विराट, लग्न म्हणजे लहानसे वरदान. प्रेम असते विशाल विराट, लग्न म्हणजे लहानसे वरदान. शुभ मुहूर्तावरही होत नाही, शुभ मुहूर्तावरही होत नाही कुणाचे मंगल ना कुणी सावधान. होईल लग्नानंतर प्रेम, होईल लग्नानंतर प्रेम, म्हणूनच करतात लग्न. होईल लग्नानंतर प्रेम, म्हणूनच करतात लग्न. प्रेमाशिवाय मग डगमगतात, तुटून मोडून होतात भग्न. प्रेमाला उपमा कधीच नसते, प्रेमाला उपमा कधीच नसते. लग्नानंतर प्रेमाची संधीच संपते. प्रेमाला उपमा कधीच नसते, लग्नानंतर प्रेमाची संधीच संपते. घट्ट उभी लग्नसंस्थानंतर पायाखालून वाळूसारखी सरकते. नावडत्या जोडीदारासोबत, नावडत्या जोडीदारासोबत मंगळसूत्र लावते गळफास. नावडत्या जोडीदारासोबत मंगळसूत्र लावते गळफास. प्रेमावेण फुलत नाही संसार, फुलते फक्त मुलांची पैदास. प्रेमाविण फुलत नाही संसार, फुलते फक्त मुलांची पैदास. त्यांनाच कवटाळत बसतो, प्रेमाची हाऊस पुरवत बसतो. त्यांनाच कवटाळत बसतो, प्रेमाची हाऊस पुरवत बसतो. अंतरपाठ दूर झाला, अंतरपाठ दूर झाला तेव्हाच अंतर्मनाचे मिलन झाले समजतो. भूकंप काय फक्त बाहेरच येतो, भूकंप काय फक्त बाहेरच येतो, घराघरातून लावा खतखततो. भूकंप काय फक्त बाहेरच येतो, घराघरातून लावा खतखततो. कुठेही तोंड मिळता क्षणी उसळून जाळ पोळ करतो, उसळून जाळ पोळ करतो. नमस्कार. धन्यवाद ताई, अतिशय सुरेख रचना. यानंतर श्री जयरामजी यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
देवी सरस्वतीला नमस्कार, श्री गुरु दत्तात्रेयांना नमस्कार, मुख्य अतिथी पीठासीन त्यांना नमस्कार आणि सर्व सादर श्रोत्यांना नमस्कार. मी आपली एक कविता आमच्या आदरणीय स्मरणीय तांबे साहेबांनी जशी कविता आईवर लिहिली तशीच एक कविता आईवर लिहिली ती वाचून दाखव. आईस आठवावे, आईस साठवावे, आईस आठवावे, आईस साठवावे, आई ही देवजननी संदेश पाठवावे. नवमास कष्ट साहे शरीरात बाळ जपुनी, नवमास कष्ट साहे शरीरात बाळ जपुनी, अदृश्य ब्रह्म आपुल्या गर्भात गोठवावे, अदृश्य ब्रह्म आपुल्या गर्भात गोठवावे. संसार कल्पतरुचे आईच मूळ आहे, संसार कल्पतरुचे आईच मूळ आहे. सृष्टी प्रसूत करण्या पोटात गर्भ वाहे, सृष्टी प्रसूत करण्या पोटात गर्भ वाहे. विसरू नये अशी जी निजशक्ती दे मुलाला, विसरू नये अशी जी निजशक्ती दे मुलाला. कैसे तुम्ही विसरता हे कृत्य पाप आहे. प्राणाहुनी अधिकती जपते मुलास जेव्हा, प्राणाहुनी अधिकती जपते मुलास जेव्हा. विसरोनी भान आपुले निज हृदय देत आहे. जोडोनी हात दोन्ही कळवळूनी आर्त नादे, जोडोनी हात दोन्ही कळवळूनी आर्त नादे. विनवी यमास चुकवी त्या घोर यातना आहे. मुलाच्या यातना आई दूर करायला कळवळून हृदयापासून प्रार्थना करते. पूजन जरी न केले, तुम्ही पूजन जरी न केले, हिणवू नका तियेला. आशीर्वचांची पेटी पाठीशी तुमच्या आहे. प्रेमाची आस मोठी जीवास जीव लावे. माता पित्यास नेहमी अत्यादरे नमावे, माता पित्यास नेहमी अत्यादरे नमावे. कारण आई आहे म्हणून वडिलांचं अस्तित्व आहे. वडील कोण आहे हे मुलाला माहीत नसतं, त्या वडिलांची ओळख आईच करून देते. म्हणून प्रेमाची आस मोठी जीवास जीव लावे. माता पित्यास नेहमी अत्यादरे नमावे. अव्यक्त परमशक्ती ये बालरूप धरून, कारण त्या मायेच्या पोटी येण्याकरता भगवंताला सुद्धा इच्छा झाली आणि म्हणून ते माता पार्वतीच्या पोटी गणेश रूपात आले. कौसल्याच्या देवकीच्या पोटी साक्षात परब्रह्मच हीच इच्छा करून आले की आईची माया मिळावी. अव्यक्त परमशक्ती ये बालरूप धरुनी. जननी कुशीत जेव्हा स्तनी अमृतास प्याया. अवतार घेऊनिया येतो पुनः पुन्हा. संपर्क माऊलीच्या आपुल्यास स्पर्श घ्याया, संपर्क माऊलीच्या आपल्यास स्पर्श घ्याया. ती कूस धन्य करण्या जगी जन्म घेई, ती कूस धन्य करण्या जगी जन्म घेई. माता पिता म्हणवनी भक्तास आनंद देई, भक्ता आनंद देई. विश्वाची माय असता परिहाच आई होई, विश्वाची माय असता परिहाच आई होई. तान्ह्यास पुष्ट करण्या निजस्तन्य तोची देई, तान्ह्यास पुष्ट करण्या निजस्तन्य तोची देई. नमस्कार. एक आणखीन म्हणू का? धन्यवाद. आता मी आपले संचालक हरिधारकरांना विनंती करते की त्यांनी आपली एक रचना इथे सादर करावी. कोजागिरी पौर्णिमेच्या आपणा सगळ्यास शुभेच्छा. मी एक कविता सादर करतो आहे. इथे शीर्षक आहे चंद्र. नभी शोभतो चंद्रमा सौम्य छान, तरुवल्लरी डोलते सर्वरान. पसरे बघा चांदणे दिव्य आभा, गगनी विलासे अतिरम्य शोभा. पहा चंद्रमा गोल आला नभाला, किती गोजिरा साजिरा पौर्णिमेला. असे रातही आज कोजागिरीची, मधु पौर्णिमाही असे चांदण्याची. जया पाहुनी या समुद्रात येती, लाटा उसळती नि लाटा धडकती. भरती पहा खेळ आहे जयाचा, असा चंद्रमा स्वामी आहे मनाचा.
मासा विहरतो जलधीत तैसा, गगनी निळ्या शोभतो चंद्र तैसा. सवे तारिका या फिरतात संगे, समुद्रात लाटा जणू फेस भंगे. अति सौम्य आहे किरणे जयाची, सदा सृष्टीला पोषी रश्मी तयाची. 16 कलांचा नवी चंद्र हसतो, कोजागिरीचा असा इंदू दिसतो. 16 कलांचा नवी चंद्र हसतो, कोजागिरीचा असा इंदू दिसतो. धन्यवाद. नमस्कार. यानंतर मी श्री शांतारामजी यांना विनंती करतो की त्यांनी एक आपली कविता सादर करावी. थोडं कविता काढून घेतो मी. कविता आहे. उपस्थित नागपूरहून आलेले आमचे पाहुणे आणि रसिकजन, माझे मोठे बंधू निशिकांत कालगावकर, ज्यांच्यामध्ये माझा आणखीन त्यांचा 25 वर्षाचा अंतर आहे. तांबे अभ्यास मंडळमधले ते कार्यकारी सदस्य होते. त्यांनी एक कविता लिहिली आणि ती कविता मला त्यांनी संगीतबद्ध करण्याकरता दिली. तर ही एक कविताचं शीर्षक आहे कुंभाराचे. कुणी वंदा कुणी लंदा रे, हा कुंभाराचा धंदा रे. कुणी वंदा कुणी निंदारे, हा कुंभाराचा धंदा रे. हा कुंभाराचा धंदा रे. कोणी वंदा कोणी निंदा रे. कुठली माती कोठून आणली, पाणी घालून खूप कुंदळली. चिकन मातीचे पात्रे केली, काही मडकी काही नांदारी. हा कुंभाराचा धंदारी. पात सारखे एक मातीचे
एका कुंभाराच्या घरचे व्हाई जल कुणी देव पूजेचे वाहते कुणी जल गंधारे हा कुंभाराचा धंदारे कोणी वंदा कोणी निंदारे फुटून खापरे होती सर्वही मातीच असूने माती होय नाव न उरले दोघांचेही मग कशास वंदा वंदारे हा कुंभाराचा धंदारे कुंभाराची सारी माया म्हणून लागला घट निर्माया घटघटांची न्यारी किमया दावणी टाकिला फंदारे हा कुंभाराचा धंदारे कितीक घटपरी ऐसे झाले घटतयातुनी थोडे ठरले नाव अशांचे मागे उरले कशी होय कमी आनंदारे हा कुंभाराचा धंदारे कुणी वंदा कुणी निंदारे हा कुंभाराचा धंदारे. धन्यवाद शांतारामजी. ह्यानंतर मी उमाताईंना विनंती करतो की त्यांनी एक रचना सादर करावी. आता येतोय. दत्त महाराजांच्या चरणी नमस्कार. आजचे आमचे अतिथी मनोजजी, मागे यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांनी इथे यायचं आम्हाला कबूल केलं आणि इतक्या सुंदर रचना ऐकवल्या, खूप छान वाटलं. आजच्या या काव्यसंध्येत एक उणीव जरूर आहे, ती म्हणजे आज आपल्यामध्ये कुंदा जोगळेकर नाही आहे, तर त्यांची कमी आम्हाला खूप जाणवते. पण आज आता त्यांना मी भेटून आले, आता प्रकृती चांगली आहे त्यांची, काळजी करण्यासारखं. माझी रचना ऐकवते. माझ्या रचनेचं शीर्षक आहे प्रश्न आणि उत्तर. प्रश्न आणि उत्तर ही जोडी केव्हा जन्माला आली असेल? प्रश्न आणि उत्तर ही जोडी केव्हा जन्माला आली असेल काय माहिती? कदाचित माणसाला जेव्हा बुद्धी असल्याची जाणीव झाली असेल. कदाचित माणसाला जेव्हा बुद्धी असल्याची जाणीव झाली असेल तेव्हापासून तो प्रश्नाच्या सोबतीने उत्तर शोधायला निघाला असेल. तेव्हापासून तो प्रश्नाच्या सोबतीने उत्तर शोधायला निघाला असेल. कधी त्याला भावनांचा महापूर भेटला असेल. कधी त्याला भावनांचा महापूर भेटला असेल. कधी भटकलाही असेल इथे तिथे या जगाचे गूढ रहस्य शोधण्यात. कधी भटकलाही असेल इथे तिथे या जगाचे गूढ रहस्य शोधण्यात. कधी प्रश्न भांबावलाही असेल मनाचे कवडसे बघून. कधी प्रश्न भांबावलाही असेल मनाचे कवडसे बघून. पण उत्तर ऐकून अचंबितही झाला असेल. पण उत्तर ऐकून अचंबितही झाला असेल. प्रश्नाचे डोळे कधी पाणावलेली असतील उत्तरामध्ये गवसलेली वेदना समजून. प्रश्नाचे डोळे कधी पाणावलेली असतील उत्तरामध्ये गवसलेली वेदना समजून. कधी मात्र हा प्रश्न विस्पारलाही असेल त्याला मिळालेल्या फसव्या उत्तरांनी. कधी मात्र हा प्रश्न विस्पारलाही असेल त्याला मिळालेल्या फसव्या उत्तरांनी. पण ही जोडगोळी आहे म्हणून कदाचित आज आपण प्रत्येक क्षणाला थबकतो, डोकावतो, वळूनही बघतो. ही जोडगोळी आहे म्हणून कदाचित आज आपण प्रत्येक क्षणाला थबकतो, डोकावतो, वळूनही बघतो आणि मिळालेल्या उत्तरासोबत पुढे जातो. पण एखादा प्रश्न मात्र असे काही कंपित करतो मनाला की अंतर्बाह्य पिळवून टाकतो. पण कधीकधी एखादा प्रश्न असे काही कंपित करतो मनाला, अगदी अंतर्बाह्य पिळवून टाकतो. तेव्हा मात्र त्याचे उत्तरही नकोसे होते. धन्यवाद. धन्यवाद उमाताई.
आता श्री मनोजजींना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. शरद व्याख्यानमालेचं आजचं हे सत्र आणि आजचा कवी संमेलनाचा कार्यक्रम आणि मला पुन्हा एकदा बोलवल्याचे आभार व्यक्त करतो. मी या निमित्तानं या एका पुरातन वास्तूंमध्ये आजच्या कार्यक्रमाच्या ज्यांच्या स्मृत्यर्थ हा आजचा पुढाकार आहे त्यांचं स्मरण करू इच्छितो. पंडित केशवराव कंपूवाले, रघुनाथ दिनकर जोगळेकर, दिवंगत पुष्पा रघुनाथ जोगळेकर, शंकरराव पंडित, दिवंगत विनायक महादेव वाळंबे, सरोजिनी वाळंबे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आजच्या शरद व्याख्यानमालेच्या निमित्तानं आजच्या या कवितेच्या सत्रामध्ये. व्याप्तीने बाबांवरची कविता सादर केली. आत्ता मॅडमनी उमाताईंनी प्रश्न आणि उत्तर यांचं द्वंद्व मोठं विचित्र असतं, मोठं क्लिष्ट असतं आणि ते आपल्याला खूप आपल्या आत ओढत असतं आणि प्रश्नाची उत्तरं नाही मिळाली की जी अस्वस्थता असते ती कमालीची आपल्याला अस्थैर्य देते, आपल्या मनाला अस्थैर्य देते. आणि त्यांच्या कवितेत एक ओळ आहे की उत्तरही नकोसं होतं. काही उत्तरं नाही मिळालेली बरी अशाही अवस्था आपल्या आयुष्यात येतात. एक मल्याळम कवी आहे अयप्पा पणीकर, त्यांची कविता आहे जी नातेसंबंधाच्या एका वेगळ्या पैलूला दर्शवते. मी ती कविता सादर करतो आहे, तुमच्यापुढे मांडतो आहे. आत्ताच्या काळात नातेसंबंध कसे बदलले आहेत किंवा त्याला कसं व्यावहारिक रूप आलं आहे ही ते सांगणारी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रिय सरो. एक भाऊ आहे, अमेरिकेत सेटल झालेला आहे, छानपैकी त्याचं तिकडे आयुष्य सुरू आहे. त्याची बहीण आणि त्याचे आईवडील, त्याचं कुटुंब भारतात आहे, त्याच्या गावी आहे. हा कंटेक्स्ट लक्षात घेऊन ही कविता थोडीशी ऐकावी. कवी आहेत अयप्पा पणीकर आणि कविता अशी आहे. प्रिय सरो. समजलं आई अत्यवस्था आहे. प्रिय सरो, समजलं आई अत्यवस्था आहे, पण इथे पाऊस लागला आहे. पाऊस अमेरिकेतला. तुला काय समजणार म्हणा, मी इथून निघणार कसा. पण आईच्या मृत्यूची व्हिडिओ कॅसेट नक्की पाठव. पण आईच्या मृत्यूची व्हिडिओ कॅसेट नक्की पाठव. शेवटच्या आचक्यापासून क्रियाकर्मापर्यंत सगळं अगदी व्यवस्थित नोंदव. शेवटच्या आचक्यापासून क्रियाकर्मापर्यंत सगळं अगदी व्यवस्थित नोंदव. इथल्या मित्रांना अंत्यविधी आवडतो. इथल्या मित्रांना, अमेरिकेतल्या मित्रांना, अमेरिकन मित्रांना, इथल्या मित्रांना अंत्यविधी आवडतो. भारतीय लग्न, लग्नाची पार्टी, मधुचंद्र, घटस्फोट, सती असलं सगळं पाहून झालं आहे. श्वास थांबल्यावरचं क्रियाकर्म, जसं प्रेताला आंघोळ घालणं, कोरे कपडे चढवणं, तोंडात भाताचा गोळा ठेवणं, अग्नी देणं, मडकं फोडणं, असलं अजून नाही पाहिलं, म्हणून पाहायचं आहे. पण ब्लॅक अँड व्हाईट आणि रंगीत अशा दोन्ही कॅसेट वेगवेगळ्या काढा. पण ब्लॅक अँड व्हाईट आणि रंगीत अशा दोन्ही कॅसेट वेगवेगळ्या काढा. ब्लॅक अँड व्हाईट आवडते मर्लिनला. जॅकलिनच्या मते कलरशिवाय चिता फेमला काय मजा. ब्लॅक अँड व्हाईट आवडते मर्लिनला. जॅकलिनच्या मते कलरशिवाय चिता फिल्मला काय मजा. व्हिडिओवाला आधीच बुक कर. केवळ वेळेवर व्हिडिओ मिळाला नाही किंवा आईनं वेळ दिला नाही, कुठलीच सबब ऐकणार नाही. हवं तर चांगली कॅसेट मी इथून पाठवतो. हवं तर चांगली कॅसेट मी इथून पाठवतो. पाऊस नसता तर मी सुद्धा आलो असतो. पाऊस नसता तर मी सुद्धा आलो असतो. कॅसेट उत्तम बनली पाहिजे. खूप जणांना पाहायची इच्छा आहे. द लास्ट मोमेंट्स ऑफ इंडियन मदर. द लास्ट मोमेंट्स ऑफ
इंडियन मदर. हेच टायटल ठीक वाटेल, नाहीतर लग्नाची कॅसेट वाटेल. हेच टायटल ठीक वाटेल, नाहीतर लग्नाची कॅसेट वाटेल. दुखवटेला आलेल्यांच्या चेहऱ्यावरून कॅमेरा फिरव. दुखवट्याला आलेल्याच्या चेहऱ्यावरून कॅमेरा फिरव. ख्रिसमसला खूप मित्र जमतील, कॅसेट बघतील त्या आधी पाठव. ख्रिसमसला खूप मित्र जमतील, कॅसेट बघतील त्या आधी पाठव. कॅसेट मिळाल्यावर बाकीच्या गोष्टी आईला जमून घ्यायला सांग ख्रिसमसच्या आधी. तिलासुद्धा खबर दे पावसाची, घे काळजी, तुझा अमेरिकन दादा. हे एक असंही वास्तव आपल्या अवतीभोवती असलेलं आणि नाकारता येणार. धन्यवाद. आता कार्यक्रम शेवटच्या टप्प्यावर आला आहे. उमाताई आता आभार प्रदर्शन करतील. आजच्या या काव्यसंध्येत आपले पाहुणे मनोजजी आपल्या इथे आले. त्यांच्या वेळात वेळ काढून ते अतिशय व्यस्त खूप असतात आणि आता इलेक्शनही आहे महाराष्ट्रात, त्याच्यामुळे अजून त्यांचं काम वाढलं आहे. तरी ते आपल्या इथे आले, तर त्यांचा मी मनापासून आभार मानते. तसेच इथले उपस्थित सगळ्या कवी मित्रांनी आपल्या आपल्या सुंदर रचना इथे ऐकवल्या, त्यांचेही मनापासून आभार. उपस्थित सगळ्या श्रोत्यांचे मनापासून विशेष आभार की आपण सगळे इतका वेळ थांबलात आणि आमच्या रचना आपण ऐकल्या, याच्याकरता आपलंही आभार. 2 सूचना देत आणि आजचे आमचे संचालक हरिजी यांचेही आभार. त्यांनी खूप छान संचालन केलं त्याकरता. उद्या 17 तारखेला आजचे आपले प्रायोजक आहेत सौ उमा कंपूवाले स्मरणार्थ कैलासवासी पंडित श्री केशवराव कंपूवाले, सुश्री कुंदा जोगळेकर स्मरणार्थ श्री रघुनाथ दिनकर जोगळेकर, कैलासवासी श्रीमती पुष्पा रघुनाथ जोगळेकर, श्रीमती मंगला पंडित स्मरणार्थ कैलासवासी शंकरराव पंडित, सौ प्रवीणा गुंटे स्मरणार्थ श्री विनायक महादेव वाळंबे आणि स्मरणार्थ श्रीमती सरोजिनी वाळंबे. आपला उद्याचा व्याख्यान आहे मनोजजींचंच आहे आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे व्यक्ततेच्या रेषा रेघोट्या. काहीतरी नवीन आपल्याला ऐकायला मिळेल. तर आजच्यासारख्याच जास्ती संख्येने आपण इथे उपस्थित राहू आणि मनोजींचं मनोगत ऐकू आपण. एक सूचना द्यायची आहे. उद्या गजानन महाराज देवस्थानतर्फे कोजागिरीचा कार्यक्रम गजानन महाराज मंदिरात होणार आहे. इथलं व्याख्यान, इथलं मनोजींचं व्याख्यान ऐकून तुमचे आभार मानते. अजून संपलं नाही आहे, सूचना देते. तर इथून सगळ्यांनी पहिले हा कार्यक्रम ऐकावा, मनोजींचं व्याख्यान ऐकून आपण तिथे कोजागरीच्या कार्यक्रमाला जावं. आणि आमच्या मेघदूतचं जास्ती आभार की तो रोज इथे 1 तास बसतो आणि आमच्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग करून दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी यूट्यूबवर पण टाकतो. तर त्याच्यासाठी त्याचे सगळ्यात जास्ती आभार त्याचेच मानते मी. आणि आज इथे आपला कोजागरीचा कार्यक्रम आहे दुग्धपानाचा, आपण सगळ्यांनी त्याचं सेवन करावं आणि आज मी ते कार्यक्रम संपल्याचं घोषित करते. धन्यवाद.